श्री स्वामी समर्थ. सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सर्वांना शुभ सकाळ. आता चला सकाळी सकाळी नाश्ता बनवायचा आहे आणि खूप छान असा इथे ना रवा आणि त्याच्यामध्ये थोडंसं कणिक घातलेलं आहे, म्हणजे थोडंसं गव्हाचं पीठ. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना आपल्याकडे ज्या भाज्या असतील ना त्या पण घालायच्या आहे, थोडंसं दही पण घालायचं आणि पालक पण घातलेला आहे. त्याच्यामध्ये मेथी असेल तर थोडीशी मेथी पण चिरून घालायची आणि थोडासा कोबी, सिमला वगैरे ते बारीक बारीक चिरून याच्यामध्ये घालून छान ते बॅटर बनवून घेतलेलं आहे. आणि या पद्धतीचा सकाळचा नाश्ता पौष्टिक असा बनवलेला आहे. छान झालेला होता नाश्ता, असा पण छान लागतो किंवा मग चटणीसोबत आहे तुम्ही खाऊ शकता. चला नंतर आहे ना, आता इथे संध्याकाळची वेळ पण झालेली आहे. आता इथे ना रात्रीचेच मग ना चवळ्या भिजत ठेवल्या, स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्याच्यात पाणी घालून ठेवलं. म्हटलं सकाळी ना टिफिनसाठी होईल. आता इथे बघा झाकून ठेवते मी आणि त्याच्यानंतर आहे ना छान भिजतात. मग ते मी काही गरम पाणी वगैरे अजिबात त्याला करत नाही, साधं नॉर्मल पाणी घेते थंड आपलं आणि त्याच्यामध्ये भिजत टाकत असते. चला आता इथे सकाळची वेळ आहे आणि सकाळीच आहे ना मी कुकरमध्येच म्हटलं पटकन ते छान उकडून होईल किंवा शिजून होईल. मग याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं, जिरं, मोहरी, लसूण आणि 1-2 हिरवी मिरची आणि 1 कांदा घालून घेतला आणि टोमॅटो आणि कोथिंबीर घालून घेतली लगेच फोडणीमध्ये. आता त्याच्यामध्ये ना थोडीशी हळद घालून घेते, छान मिक्स करून घेते. आणि इथे बघा हे चवळे आहे ना त्या पण स्वच्छ धुवून घेतल्या, त्या घालून घेतल्या, मिक्स करून घेतल्या आणि अगदी थोडंसं गरम पाणी घालायचं आपल्याला, जास्त पण नाही. आणि खूप छान शिजतात त्या, जास्त पाणी नाही घालायचं. टिफिनसाठी द्यायचे आहे ना तर मग अर्धा ग्लास पाणी भरपूर होतं ते. चला आता इथे बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि मला टिफिनला द्यायचे आहे आणि त्याच्यासाठी त्या चला इथे मी झाकण लावून घेते आणि 2 शिट्यांमध्ये छान आपली मस्त चवळी शिजते. त्याच्यानंतर आहे ना चला आता कुकरच्या शिट्ट्या होतील. आता इथे बघा नंतर आहे ना माझी कॅट आहे ना, त्यांना असं काहीतरी खेळायला दिलं ना बॉल बनवून, इथे त्याच्या खाली गेलेला होता, तो पण काढायचा प्रयत्न चालू आहे तिचा. हे बघा लुसी नाव आहे माझ्या कॅटचं हिचं आणि ती बघा ते बॉल काढते. चला आज होता गुरुवार असला म्हणजे कसं मग थोडंसं मी स्वामींच्या मठामध्ये जात असते. आता ही सकाळची वेळ आहे. त्याच्यानंतर आता इथे ना संध्याकाळची वेळ आहे ही आणि आज कसं गुरुवार आहे तर मग मला स्वामींना नैवेद्य म्हणजे दाखवायचा असतो. आणि चला आता इथे मी नैवेद्यासाठी ना बनवलेलं आहे वरण भात आणि चपात्या. पण चपाती मी ना स्वामींसाठी ना नैवेद्यासाठी ना गावरान गाईच्या तुपाची बनवलेली आहे आणि मेथीची भाजी बनवली ना, त्याच्यात काहीच नाही टाकलं, फक्त 1-2 हिरवी मिरची आणि मीठ घालून साधी बनवलेली आहे आणि गोड शिरा बनवलेला आहे स्वामींच्या खास नैवेद्यासाठी.